नमस्कार. या मानवी हक्क संरक्षण प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये आपल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. अ, आज मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळा ही गेल्या आपण 12 दिवस झालं कंटिन्यू करत आहोत. आज आपला हा 12वा दिवस आहे. या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपण मानवी हक्काच्या संबंधाने भारतीय संविधानात असलेल्या तरतुदी, त्याचबरोबर ती आपण आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समूहाने ज्या काही आपल्या हे स्वीकारलेल्या आहेत, जाहीरनामा स्वीकारलेला आहे. जाहीरनाम्याद्वारे जे अधिकार आपल्याला हे करून दिलेले आहेत, त्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून आपण जाहीरनाम्याची सनद पाहिलेली आहे. या संध्यानुसार आपण त्याची संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. याच आपण आज या ठिकाणी मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 जो भारत सरकारने लागू केलेला आहे 1993 पासून, या कायद्याची होत असणारी अंमलबजावणी, या कायद्याप्रमाणे अस्तित्वात आलेला राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, त्याचबरोबर ती राज्य मानवाधिकार आयोग या संबंधीच्या असणाऱ्या तरतुदीविषयी आपण माहिती गेल्या 3-4 दिवसापासून या कार्यशाळेमध्ये घेत आहोत. ही माहिती घेत असताना आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे, की सर्व मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याचे करायलाच हवे आणि ते करत असताना कोणत्याही प्रकारच्या सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक भेदभावाला थारा आणि स्थान देता कामा नये. मानवी हक्क मग ते नागरी असोत की राजकीय असोत अथवा कायद्या सर्व समानतेचा हक्क, सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, किंवा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा शिक्षण व सोयी विकास याद्वारे जे हे सर्व हक्क आहेत, हे सर्व हक्क हे एकमेकाला पूरक आहेत. यातील एका हक्काची जरी पायमल्ली झाली तर पर्यायानं दुसऱ्या हक्कावरती त्याचा विपरीत परिणाम होतो आणि यातील एका हक्काची जरी उल्लंघती झाली तरी पर्यायानं त्याचा दुसऱ्या ह्याच्यावरती पूरकपणे प्रभाव पडून त्याचीही वृद्धिंगती होती. ही आपण आतापर्यंतच्या प्रशिक्षणामधून आपल्या सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे किंवा आपण सर्वांनीच ते पाहिलेलं आहे. मुद्दा या ठिकाणचा होतोय की आपण सर्वजण हे मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 मधल्या ज्या तरतुदी पाहिलेल्या आहेत, गेल्या 3 दिवसामध्ये आपण या तरतुदी पाहत आहोत. आतापर्यंत आपण नेमकं काय पाहिलेलं आहे, हे जर तुमच्या लक्षात राहिलं तर मला वाटतं की हे 5वं प्रकरण जे मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 मधलं जे 5वं प्रकरण आहे, कलम 21 मध्ये काय तरतुदी केल्या आहेत हे तुमच्या अतिशय समर्पकपणे लगेच लक्षात येईल. म्हणून मी आज आपल्या या प्रशिक्षणामध्ये असणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थीला हा एक प्रश्न विचारतोय, की मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 मध्ये जी आपण तरतुदी पाहिलेल्या आहेत, तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची रचना जी आपण ती पाहिलेली आहे, तर ह्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष कोण बनू शकतं, याबाबत कोणी माहिती देऊ शकेल का? कोणी सांगेल का? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतात किंवा कुणाला नियुक्त केलं जातं? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश. अगदी खरं आहे. म्हणजे हे मानवी हक्क राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पदावरनं निवृत्त झालेले किंवा पदावर असणारे व्यक्ती हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनू शकतात. याचबरोबर ती सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश पदावर असणारे किंवा निवृत्त झालेले व्यक्ती ह्याचे एक सदस्य असतात. याचबरोबर ती समाजातील 2 व्यक्ती जे खऱ्या अर्थानं मानवी हक्कांचे अभ्यासक आहेत, मानवी हक्कांचे अभ्यासपूर्ण त्यांचं मांडणी आहे किंवा समाजात प्रत्यक्ष मानवी हक्कांच्या संबंधाने ते काम करणार आहेत. अशा अनुभवी लोकांची मानवी हक्काच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पदी 2 सदस्याची नागरिकांमधून निवड होते. याचबरोबर याचे अन्य सदस्य जर आपण पाहिले तर कोण-कोण अन्य सदस्य असू शकतात, कोणी सांगू शकेल का? मानवी हक्काचे अन्य सदस्य आपण पाहिलेले त्यापैकी कोण असू शकतात? आपल्याला कल्पना आहे की जेवढे आपल्याकडं आयोग स्थापन झालेले आहेत, जे संविधानिक पद्धतीने, मग ते महिला यस घाटे सर बोला. पोलीस अधिकाऱ्याचे उच्च जो हेड असतो तो असतो. नाही, सदस्याची नियुक्तीच्या संदर्भातलं चाललेलं आहे. सदस्य कोण असू शकतात? तर जसं मी तुम्हाला सांगितलं, 2 व्यक्ती समाजातून जे मानवी हक्कांच्या संबंधाने एक्सपर्ट असतात ते त्याचे सदस्य असतात. सभा अध्यक्ष हे निवृत्त न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे आणि एक सदस्य म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे अशा पद्धतीने त्याचे सदस्य असतात. त्याचे अन्य सदस्य जर पाहिले आपण तर राष्ट्रीय
जे महिला आयोग आहेत, मग राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग असू द्या, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग असू द्या, राष्ट्रीय महिला आयोग असू द्या, राष्ट्रीय बाल आयोग असू द्या, अपंग राष्ट्रीय अपंग कल्याण आयोग असू द्या, हे त्याचे अन्य सदस्य त्या ठिकाणी असतात. आता यांची आपण हे त्यांचे सदस्य पाहिले, या सदस्यांची निवड कोण करतं? निवड कोण करतं? निवड कमिटीचे अध्यक्ष कोण असतात? मानवाधिकारी. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्याची निवड करणाऱ्या कमिटीचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. यस, माननीय राष्ट्रपतींच्या या निवड समितीचे अध्यक्ष असतात आणि त्यांचे सदस्य, निवड समितीचे सदस्य म्हणून कोण कोण असतं? त्यांच्या बरोबरती कोण कोण रिटायर असतं? पंतप्रधान आणखी विरोधी पक्ष नेता, प्रधान असतात. एक 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 जण कोणीतरी सांगा. हा, प्रशांत सर सांगा. विरोधी पक्ष नेते, ओके, परत राज्यसभेचे सभापती म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती नसतात, उपसभापती असतात. राज्यसभेचे सभापती हे उपराष्ट्रपती असतात, पण यांची निवड पत्र कोण करतं, नियुक्त कोण करतं, तर राष्ट्रपती करतात. म्हणून या ठिकाणी त्याचे सदस्य निवड करत असताना राज्यसभेचे सभापतींना न करता उपसभापतींना त्यांचे सदस्य केलेले आहे. ओके. त्याचबरोबर आणखी गृहमंत्री हे त्याचे सदस्य असतात, केंद्रीय गृहमंत्री. त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते. तर केंद्रीय गृहमंत्री पण असतात ना, केंद्रीय गृहमंत्री. यस, केंद्रीय गृहमंत्री असतात. म्हणजे आता याची आयोगाची रचना तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. या सर्वांची ज्यावेळेस निवड होते, निवड कमिटीकडनं याच्या शिफारशी होतात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची सल्लामसलत करून माननीय राष्ट्रपती यांची नियुक्ती पत्र देऊन त्यांचे त्या ठिकाणी त्या आयोगावरती नियुक्ती केली जाते. आता ही नियुक्ती झाल्यानंतर या आयोगाचे अधिकार आपण पाहिलेले आहेत. या आयोगाच्या तपास यंत्रणा म्हणून आयोगाला वेगळी तपास यंत्रणा आहे का? तर आयोग कुणाची तपास यंत्रणा वापरतो आणि कुठल्या तपास यंत्रणा वापरतो, कोणी सांगू शकेल? आपण राष्ट्रीय सगळं चाललंय, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला वेगळी तपास यंत्रणा आहे का? तर नाही. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जे सध्या अस्तित्वात असणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणा, या तपास यंत्रणेच्या माध्यमातून वेळोवेळी लागल तेव्हा त्याचे तपास करू शकतो, त्यांच्याकडनं अहवाल मांडू शकतो, त्यांच्याकडनं रिपोर्ट घेऊ शकतो, की त्या दृष्टिकोन तपासाला त्यांना आदेश देऊ शकतो. म्हणजेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची वेगळी तपास यंत्रणा आहे. ज्या केंद्रीय सगळ्या तपास यंत्रणा आहेत, या तपास यंत्रणेला आदेश देण्याचा अधिकार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला आहे आणि त्याच्याकडनं तो तपास करून घेऊ शकतो. आतापर्यंतची ही रचना पाहिलेली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे असणारे कर्तव्य, त्याचे उद्दिष्ट, त्याचे कार्य आपण आतापर्यंत पाहिलेले आहे. आतापर्यंत आपण याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. आता आपण पुढचं जे कलम पाहणार आहोत, हे कलम आतापर्यंतची माहिती घेण्याचं कारण असं आहे की आपण पुढच्या कलमामध्ये ही जी तरतुदी आहेत, या तरतुदी नेमक्या काय आहेत या दृष्टिकोनातून माहिती घेण्यासाठी हे आपण मागची उजळणी केली. कारण हे प्रकरण त्याच्याशी निगडीत आहे, म्हणून आपल्याला मागचं हे संपूर्ण प्रकरणची निगडीत करण्याची गरज पडली. गाईज, आतापर्यंत आपण जे पाहिलं होतं, हे पाहिल्यानंतर आपल्याला कलम 21 मध्ये राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना कशी केली जाते या संबंधाची माहिती या मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993च्या कलम 21 मध्ये नमूद केलेली आहे. म्हणजेच राज्य मानवी हक्क आयोग म्हणून राज्य ओळखेल असा निकाय म्हणजे एक आयोग या प्रकरणी सरकार स्थापन करेल आणि त्याला वाटेल त्या ठिकाणी त्याचं मुख्य कार्यालय किंवा अन्य ठिकाणी जे वाटेल ठिकाणी नियुक्त करेल आणि ते कार्य मानवी हक्क आयोग त्या कायद्यामध्ये नियुक्त केलेल्या जे त्यांचे कार्य आहे ते राज्य मानवी हक्क आयोग त्या ठिकाणी पार पाडेल असं या कलमामध्ये सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये राज्य मानवी हक्क आयोगाची जे अध्यक्ष असतात, हे अध्यक्षाची निवड कशी होते याबाबतचं कलम 21 मध्ये तरतूद केलेले आहे. कलम 21 क मध्ये असं सांगितलेलं आहे
की राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतील, तर राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष हे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती या पदावर असणारे व्यक्ती किंवा त्याच्यावर निवृत्त झालेले व्यक्ती या राज्य मानवी हक्क आयोगाचे मुख्य अध्यक्ष म्हणून असतील. ओके. त्याचबरोबर ती एक सदस्य जो उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे किंवा राहून गेलेला आहे असा व्यक्ती राज्य मानवी हक्क आयोगाचा एक सदस्य असेल. म्हणजे मुख्य न्यायाधीश हे मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष असतील आणि त्याचे एक सदस्य म्हणून उच्च न्यायालयाचा एक असणारा न्यायाधीश अथवा होऊन गेलेला म्हणजे निवृत्त झालेला न्यायाधीश हे यांचे एक सदस्य असतील. त्याचबरोबर याच्यावरती राज्य मानवी हक्क आयोगाला याच्या पुढे काय दिलेलं आहे की एक सदस्य जो राज्याचे जिल्हा न्यायाधीश आहे होता, एक उच्च न्यायालयाचा सदस्य असेल किंवा जिल्हा न्यायालयाचा न्यायाधीश पदावरती राहिलेला व्यक्ती हाही या राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य म्हणून त्यांचीही नियुक्ती केली जाईल. मग ते निवृत्त असतील किंवा पदावरती असतील अशा कुठल्याही व्यक्तीची सदस्य म्हणून निवड त्या ठिकाणी केली जाईल. याचबरोबर राज्य मानवी हक्क आयोगाला मानवी हक्कासंबंधातील प्रकरणाचं ज्ञान असणारा किंवा त्याबद्दलची माहिती असणारा असा एक्सपर्ट व्यक्ती जो अनुभवी आहे अशा 2 व्यक्तीची मानवी हक्क आयोगाचे सदस्य म्हणून समाजातून नियुक्ती केली जाईल की समाजातून निवडले जातील. म्हणजे समाजात मानवी हक्काच्या संबंधातील ज्ञान असणारा, त्याच्याबद्दलची माहिती असणारा, कायद्याची संपूर्ण प्रक्रिया माहिती असणारा, समाजाशी जोडला गेलेला असणारा व्यक्ती अशा एक्सपर्ट व्यक्तीची मानवी हक्काच्या सदस्य म्हणून अशा 2 सदस्याची नियुक्ती करता येईल किंवा त्याची निवड केली जाईल हे या कलमामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. याचबरोबर या आयोगाचे सचिव म्हणून कुणाची नियुक्ती केली जाईल तर त्याच्यामध्ये सांगितलंय की राज्य शासनाचा सचिव दर्जाचा जो शासकीय अधिकारी आहे अशा सचिव दर्जाच्या शासकीय अधिकाऱ्याची राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्त केली जाईल आणि हा सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य मानवी हक्क आयोगाचा असेल आणि आयोग त्याच्याकडून योग्य वाटेल किंवा ठराविक विहित केलेली सर्व कामे हा सचिव त्या ठिकाणी पार पाडेल. ही झाली राज्य मानवी हक्क आयोगाच्या संबंधातील सदस्याच्या नियुक्तीबाबतची माहिती. आता याच्यामध्ये पुढे असं नमूद करण्यात आलेलं आहे की राज्य शासन अधिसूचनेद्वारे विधिनिर्देश करील अशा ठिकाणी राज्य मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय असेल अथवा त्याची नोंद असल्या संदर्भातील माहिती या संबंधीची माहिती या ठिकाणी केली जाईल आणि हे मुख्यालय या ठिकाणी मानवी हक्काच्या संबंधातील असणाऱ्या उल्लंघनाच्या तक्रारी किंवा त्याच्या संबंधातील असणाऱ्या ज्या काही योजना आहेत या सर्वांची कार्यप्रणाली जसं वरती मानवी हक्क आयोगाला जे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला कार्य दिलेले ते सर्व कार्य राज्य मानवी हक्क आयोग पण या ठिकाणी पार पाडेल. आलं लक्षात? आता तुमच्या लक्षात आलं की राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्यपदी कोण कोण नियुक्त होऊ शकतं आणि राज्य मानवी हक्क आयोगाचे जे अध्यक्ष असतात हे अध्यक्ष कोण असतात हे तुमच्या लक्षात सर्वांच्या आलेलं आहे. आता आपण याच्या पुढच्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस पाहतो त्या पुढच्या तरतुदीमध्ये ज्यावेळेस पाहतो तर राज्य मानवी हक्क आयोग फक्त संविधानाच्या 7व्या अनुसूचीतील भाग 2 व सूची 3 मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही नोंदीच्या संदर्भात असतील अशा बाबीच्या संबंधाच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाची चौकशी करेल. याचा अर्थ लक्षात आला आपल्याला काय आहे तर आपल्या भारतीय संविधानामध्ये ज्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्काची जी नमूद केलेले आहेत याचबरोबर आपल्या संविधानामध्ये सूची 2 म्हणजेच राज्य शासनाच्या वतीनं वेळोवेळी संसदेच्या वतीनं जे मानवी हक्काचे कायद्याच्या स्वरूपात मानवी हक्क दिलेले असतात या हक्कांच्या संबंधीच्या उल्लंघनासंबंधाने वेळोवेळी चौकशी करेल हे याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. परंतु पुढे असं म्हटलेलं आहे परंतु अशा बाबतीत आयोगाने किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याने गठीत केलेल्या इतर कोणत्याही आयोगाने आधीच चौकशी केली असेल तर राज्य मानवी हक्क आयोग याबाबत चौकशी करणार नाही.
लक्षात आलं तुमच्या? हे कलम खूप महत्वाचं आहे. जर एखाद्या घटनेची चौकशी अन्य आयोगाने म्हणजे राज्य शासनाच्या वतीने एखादा आयोग नेमण्यात आलेला असेल किंवा बाल आयोग असेल, महिला आयोग असेल किंवा अन्य अल्पसंख्याक आयोग असेल, अशा आयोगाची जर चौकशी झालेली असेल एखाद्या प्रकरणी, तर अशा प्रकरणाची चौकशी राज्य मानवी आयोग परत करणार नाही, असं या कलमातली तरतूद सांगितलेली आहे. परंतु पुढे असं म्हटलेलं आहे, परंतु जर अशा बाबतीत आयोगाने त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याने गठीत केलेल्या कोणत्याही आयोगाने आधीच चौकशी केली असेल, तर अशा बाबतीची चौकशी करणार नाही. परंतु आणखी असे की जे पूर्वी जसं आपण वरच्या कलमामध्ये पाहिलं होतं ना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला, त्या पद्धतीने जम्मू काश्मीर आणि मानवी हक्क आयोगाच्या संबंधित पोट कलम जणू काही संविधानाच्या 7व्या अनुसूचीतील सूची 2 आणि सूची 3 मध्ये नमूद केलेल्या मजकुराऐवजी जम्मू काश्मीर राज्याला लागू असल्याप्रमाणे संविधानाच्या 7व्या अनुसूचीमधील सूची 3 मध्ये नमूद केलेल्या व ज्या संबंधात त्या राज्याच्या संविधानात मंडळाला कायदे करण्याचा अधिकार आहे असा मजकूर दाखल केलेला असल्याप्रमाणे ते प्रभावित होतील, ही जी नमूद केलेलं आहे. तर मला वाटतं हे कलम 370 कलम ज्या वेळेस हटलं गेलं त्यावेळेस या कलमाचा अर्थ राहिलेला नाही, कारण आता 370 कलम हटल्यामुळं संपूर्ण भारतभर हा कायदा ज्या पद्धतीने अन्य राज्यांना अवलंबित हे केलेला आहे तसा तो सर्वांना लागू झालेला आहे. आता कदाचित त्यात दुरुस्ती होऊन हा संपूर्ण भारतभर एकच हा कलम लागू राहील. आलं लक्षात? आता आपण कलम 22 मध्ये या संबंधाची तरतूद पाहूयात. आता या संबंधाने आपण जर पाहिलं तर राज्यपाल या सही शिक्क्याशी असलेल्या या आपल्या ह्याच्या सही शिक्क्यानी या सभा अध्यक्षांची व इतर सदस्यांची नियुक्ती करतील. जसं आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नियुक्ती कोण करतं हे आपण पाहिलेलं आहे. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नियुक्तीपत्र कोण देतं आपल्याला कल्पना आहे, आपल्याला माहितीवरती पाहिलेले आहे. कोण देतं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नियुक्त्या? कोण सांगेल? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नियुक्त्या कोण देतं? यस, नियुक्तीपत्र कोण देतं? यस प्रशांत सर. राष्ट्रपती यांच्या हस्ते दिली जाते. यस, राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती केली जाते. त्याच पद्धतीने राज्य मानवी हक्क आयोगाच्या नियुक्त्या कोण देईल मग? राज्यपाल. यस, राज्यपाल. राईट. आणि म्हणूनच इथं पण या कायद्यामध्ये पण तरतूद केलेली आहे. कलम 22(1) मध्ये हेच सांगितण्यात आलेलं आहे की राज्य मानवी हक्क आयोगाच्या नियुक्त्या हे राज्यपाल त्या निवड केलेल्या समितीतनं निवड केलेल्या यादीतून त्यांच्या नियुक्त्या करतील, हे या कलमाद्वारे आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? आता पुढे असं म्हटलेलं आहे की परंतु या पोटकलमान्वये करावयाची प्रत्येक नियुक्ती ही पुढील सदस्य समावेश असलेल्या समितीची शिफारस मिळाल्यानंतरच राज्यपाल हे याची नियुक्ती करतील. आपल्याला कल्पना आहे की वरती आपण राष्ट्रीय मानवाधिकाराच्या नियुक्ती ज्यावेळेस दिल्या जात होत्या तर त्या नियुक्ती कुणाकडनं दिल्या जात होत्या, त्याची निवड कोण करत होतं? तर माननीय पंतप्रधानांनी त्या ठिकाणी असणारी संपूर्ण कमिटी आपण पाहिलेली आहे. या कमिटीच्या शिफारशी झाल्यानंतर त्या राष्ट्रपतींकडे जात होत्या. मग राष्ट्रपती मुख्य न्यायाधीशांशी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत करायचे आणि त्याद्वारे मग त्यांच्या सर्वांचे नियुक्तीपत्र द्यायचे. याच पद्धतीनं या राज्य मानवी हक्क आयोगाच्या नियुक्तीचे निवड मंडळ जे आहे किंवा निवड समिती आहे, ही समिती नेमकी कोण आहे ही आपण पाहूया. की राज्य मानवी हक्क आयोगाची निवड समिती कोण आहे किंवा त्या सदस्याची निवड कोण करतं हे तर कलमामध्ये सांगितलेलं आहे की निवड समितीचे जे अध्यक्ष असतात, राज्य मानवी हक्क आयोगाच्या निवड समितीचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री हे याचे अध्यक्ष असतात. याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष हे त्याचे सदस्य असतात. त्या राज्यातील गृह विभागाचे प्रभारी मंत्री म्हणजेच गृहमंत्री हे त्याचे सदस्य असतात. विधानसभेतील विरोधी पक्ष नेता हे त्याचे सदस्य असतात. हे लक्षात घ्या. राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्यांची निवड समिती हे निवड समितीचे अध्यक्ष
हे माननीय मुख्यमंत्री असतात आणि यांच्या सदस्याच्या या कमिटीमध्ये कोण कोण सदस्य असतं तर विधानसभेचे अध्यक्ष या निवड समितीचे सदस्य असतात. राज्यातील गृह विभागाचे गृहमंत्री हे त्याचे सदस्य असतात. त्याचबरोबर ती विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि सभेतील दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेते हे त्याचे सदस्य असतात निवड समितीचे आणि यांच्याद्वारे या राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्यांची निवड होते आणि ती निवड झाल्यानंतर ही राज्यपालांकडे पाठवली जाते. मग राज्यपाल पुढे काय करतात बघा, पुढे असं कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. परंतु आणखी असे की राज्यामध्ये विधान परिषद असेल तेथे त्या परिषदेचे सभापती व त्या परिषदेचे विरोधी पक्ष नेते हे देखील या समितीचे सदस्य असतील. परंतु असे की राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी विचारविनिमय केल्याअखेरीस उच्च न्यायालयाच्या पीठासीन न्यायाधीशांची किंवा पीठासीन जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येणार नाही. म्हणजेच या ठिकाणी जे माजी न्यायाधीश किंवा पदावर असणारे जे न्यायाधीश आहेत, जे राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड केली जाते आणि त्याचे सदस्य म्हणून निवड केली जाते, अशा व्यक्तीची निवड करत असताना राज्याचे मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची सल्लामसलत केल्याशिवाय यांची नियुक्ती केली जाणार नाही, हे याच्यामध्ये स्पष्टपणे कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे या घटनांची जेव्हा सदस्यांची नियुक्ती केली जाते त्यावेळेस उच्च न्यायालयाच्या सहमतीशिवाय यांची नियुक्ती होणार नाही, हे कायद्यातली तरतूद आहे. परंतु पुढे असं म्हटलेलं आहे, केवळ समितीमध्ये कोणते रिक्त पद आहे याच्या कारणावरून राज्य आयोगाच्या सभाध्यक्षाची सदस्याची नियुक्ती विधिग्राह्य मानण्यात येणार नाही. याचा अर्थ काय, केवळ एखादं पद रिक्त आहे म्हणून कुणाला तरी उचलून त्या पदावरती बसवलंय असं कुठली मान्यता त्या ठिकाणी मिळणार नाही, हेही कायद्यामध्ये तरतूद केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आता राज्य आयोगाच्या सदस्याच्या पदावरून एखाद्याला दूर कसं करायचं या संबंधाने आपण माहिती बघूयात. जसं आपल्याला आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची रचना पाहत असताना या संबंधाने पण आपण माहिती घेतलेली होती की त्यांना पदावरून कशा पद्धतीने दूर केलं जातं, नियुक्ती कशी केली जाते आणि त्यांच्या सदस्यांनी कार्यपद्धतीची निवड कशी होते. तसंच या कायद्यामध्ये आपल्याला राज्य मानवी हक्क आयोगाच्या संबंधाने यस पाटील सर बोला. साहेब, निवड समितीचे राज्य मानवी हक्क निवड समितीचे एकूण सदस्य किती असतात? राज्य मानवी हक्क निवड समितीचे सदस्य माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री, दोन्ही सदनाचे जे सभापती आहेत हे सभापती त्याचे सदस्य असतात. त्याचबरोबर ती दोन्ही सदनाचे विरोधी पक्ष नेते हे त्याचे सदस्य असतात, हे निवड समितीचे एकूण सदस्य. आता बघा ना, टोटल मारा त्याची मुख्यमंत्री 1, दोन्ही सदनाचे विरोधी पक्ष आणि सभापती 4 आणि गृहमंत्री 5 आणि मुख्य न्यायाधीश राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशाच्या सल्लामसलीशिवाय त्यांची निवड होत नाही. म्हणजे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ही त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. म्हणजे 6 यांच्या पद्धतीने निवड होती त्यांची. बर, धन्यवाद सर. ओके, आता आपण या ठिकाणी या पदावरती जर एखाद्याची निवड झाली तर या पदावरती निवड झाल्यानंतर यांना पदावरनं जर दूर करायचं झालं तर या संबंधाने कायद्यातली तरतूद करून ठेवलेली आहे. ती तरतूद नेमकी काय आहे हे आपण मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 या कलमातल्या 23(1) मध्ये या संबंधाने तरतूद केलेली आहे. ती तरतूद अशी सांगते की पोट कलम 2च्या उपनीतीच्या अधीनतेने राज्य आयोगाच्या सभाध्यक्ष किंवा राज्य कोणत्याही सदस्य याच्या बाबतीत राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश केल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने या त्या संबंधातील विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धती अनुसार रितसर चौकशी चालू करून नंतर त्या सभाध्यक्ष किंवा यथार्थित अशा अन्य सदस्याच्या बाबतीत झालेल्या दुर्वर्तनाच्या किंवा असमर्थतेच्या कारणास्तवरून पदावरून दूर करण्यास पाहिजे अशा अभिप्राय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे अशा कोणत्याही कारणास्तव त्याला या पदावरून काढले जाईल. जे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातला जे आयोगाच्या संबंधाने जी पदावर दूर करण्याची प्रयोजन होती तीच प्रयोजन आपल्याला कलम 23(1) मध्ये
केल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु पुढे त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की पोट कलम 1 मध्ये काहीही अंतर्भूत केले असले तरी सभाध्यक्ष किंवा यथास्थित असा अन्य सदस्य जसा नादर म्हणून अनिर्भीड झाला असेल किंवा आपल्या पदातीत आपल्या पदाचा कर्तव्यावरती असताना गैरवर्तन केलेलं असेल किंवा इतर कोणतेही काम सेवेत गैरप्रकारे केलं असेल किंवा मानसिक किंवा शारीरिक दुर्बल त्याला आलेला असेल तर त्या पदावर राहण्यास तो अयोग्य असेल. याचाच अर्थ एखादा सदस्य दारुडा झाला, त्यांनी पदावर असताना दुर्वर्तन केलं किंवा अभिचार केला, अशा पद्धतीचं गैरकृत्य जर त्याच्याकडनं झालेलं असेल तर त्याची संपूर्ण चौकशी केल्यानंतर त्याला त्या पदावरनं दूर करण्यात येईल, अशा पद्धतीची प्रयोजन या कलमामध्ये करून देण्यात आलेले आहे. किंवा एखाद्याला विकलांगता आलं, शारीरिक दुर्लभता आलं तर अशा वेळेस ही न्यायालय त्याला त्या पदावरनं दूर करू शकेल. किंवा राष्ट्रपतीच्या मते ज्या अर्थी नैतिक अधपतनाचा अंतर्भाव आहे अशा एखाद्या अपराधामध्ये एखाद्या या पदावर असणाऱ्या व्यक्तीची दोषसिद्धता ठरला असला तर त्यास किंवा त्यास कारावासाची शिक्षा झालेली असेल तर अशा सदस्याला या पदावरनं दूर करण्यात येईल, हे या कलमामध्ये नमूद केलेलं आहे. आपण पदावरनं दूर करण्याचं कलम कुठलं पाहत आहोत तर मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 मधल्या या मानवी हक्काच्या आयोगाचे जे सदस्य असतात अशा सदस्यांना पदावरनं कुठल्या कुठल्या कारणानं दूर करता येऊ शकतं, त्याची प्रयोजन काय आहे, हे कलम आहे 23 मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993च्या कलम 23 मध्ये या संबंधीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता आपण या ठिकाणी पाहूया की राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्याचा कालावधी किंवा पदाचा कार्यकाळ किती असू शकतो आणि किती काळ त्या पदावरती ते राहू शकतात, या संबंधीच्या असणाऱ्या तरतुदी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. गाईज, मी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपले ज्यावेळेस आपण हा कार्यशाळा सुरू करतो आणि सुरू करत असताना आपल्या कार्यकर्त्यांना जॉईन होण्यासाठी जवळपास 10-15 मिनिट आपल्याला वेट करावा लागतो आणि आपल्याकडे झूमचा अर्ध्या तासाचा स्लॉट मिळतो आणि 15 मिनिट आपले त्याच्यामध्ये जातात. म्हणून जर चुकून ही लिंक मधीच बंद पडली किंवा मधीच थांबली गेली तर पुन्हा त्याच लिंकमध्ये आपण सर्वांनी जॉईन व्हा, कारण आता आपल्याकडे 1च मिनिट शिल्लक राहिलेलं आहे. आपण पुढच्या भागामध्ये आपण कलम 24 मध्ये या राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्यांच्या पदांचा कार्यकाळ या संबंधाने माहिती पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी त्याच लिंकमध्ये लगेच जॉईन व्हायचंय. या आताच्या प्रकरणामध्ये जर आपल्याला काही कोणाच्या लक्षात आलेलं नसेल तर याबाबतचे काही प्रश्न असतील आपल्याला तर आपण विचारू शकता. कुणाला काही प्रश्न आहेत का याबाबतच्या सध्याच्या याच्यामध्ये? मला वाटतं काहीच कुणाला प्रश्न नाहीत. काहीच आपण सर्वजण मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 या संबंधीच्या कलमातल्या तरतुदी पाहत आहोत. कायद्याचा अभ्यास करत असताना किंवा कायद्याच्या तरतुदी पाहत असताना हे महत्वाचं आहे की आपण मानवाधिकार